बहुजन संघटक या पेजवर आज आपण पेरियार E.V. रामसामी यांच्या चळवळीबद्दल, त्याचबरोबर त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी असलेले नाते, त्यांच्या चळवळीशी त्यांचा असलेला संपूर्ण पाठिंबा आणि पेरियार यांच्या चळवळीला बाबासाहेबांचा असलेला पाठिंबा, अशा एकूणच पेरियार यांच्या चळवळीवर आपण आज या ठिकाणी बोलणार आहोत. या प्रसंगी मला दोन शब्द या बोलण्यासाठी बहुजन संघटकचे राहुल खांडेकरजी यांनी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामस्वामी यांच्या विचारांना अभिवादन करून मी आजच्या या पेरियार रामस्वामी यांच्या चळवळीवर दोन शब्द बोलण्यास सुरुवात करतो. पेरियार ही खरं म्हणजे एक उपाधी आहे, किंवा आपण त्याला जसं महात्मा फुलेंना महात्मा ही उपाधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब, हे अशा जे त्यांच्या अनुयायांनी उपाधी दिलेली आहे, तशी पेरियार ही रामस्वामी यांना दिलेली उपाधी आहे तिथल्या द्रविडी बांधवांनी. पेरियार या शब्दाचा अर्थ महापुरुष असा सांगितला जातो. 17 सप्टेंबर 1879 जन्मलेल्या तामिळनाडू प्रांतातील ईरोड शहरातील E.V. रामासामी यांना तेथील जनतेने दिलेली पेरियार ही उपाधी खरोखरच समर्पक ठरली. पेरियार रामस्वामी यांनी सामाजिक परिवर्तनासाठी केलेले प्रयोग, संघर्ष व आंदोलने हे कुठल्याही समाज सुधारकापेक्षा भिन्न व जनतेच्या मनाचा थेट वेध घेणारे होते. त्यांच्या वाणी आणि लेखणीने तामिळनाडू प्रांतावर कायमची जादू केलेली असून त्यांचे तत्वज्ञान भारतातील धर्मांध व वांशिक राष्ट्रवादाच्या भूमिकेवर प्रहार करणारे, तसेच सामाजिक लोकशाहीला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन करणारे ठरत आहे. भाजप आणि RSS हिंदू राष्ट्राचा सिद्धांत मांडत असताना शासन पुरस्कृत पूजा अर्चा, देवधर्माच्या नावाने जाहीररित्या अंधश्रद्धा रुजविण्याचा डाव टाकत असतात. समस्त हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी याच प्रयोगातून ते सत्तेपर्यंत पोहोचले असल्याचे आपण पाहिले आहे. या धर्मांध कल्पनेला द्रविड चळवळीचे संस्थापक पेरियार रामस्वामी यांनी निर्भीडपणे छेद दिला होता. त्यामुळे देशाला त्यांच्या तत्वज्ञानाची आज खरी गरज असल्याचे तीव्रतेने जाणवत आहे. पेरियार रामस्वामी हे नास्तिक आणि हिंदू धर्माचे कट्टर टीकाकार होते. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मावर मौन बाळगून त्यांनी हिंदू देवतांचा निषेध करण्यासाठी, तसेच हिंदू प्रथा आणि परंपरांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली नाही. तामिळनाडूतील सेलममध्ये राम, सीता आणि हनुमान यांच्या मोठ्या कटआउटला चपलांचे हार घालून त्यांनी मिरवणूक काढली होती. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत CN अण्णादुराई आणि MG रामचंद्रन, जे एकेकाळी पेरियार यांचे जवळचे समर्थक होते, ते काही मतभेदामुळे नंतर त्यांच्यापासून विभक्त झाले होते. दुसरीकडे करुणानिधी हे नेहमीच पेरियार यांचे चाहते होते. या संदर्भात हे लक्षात घेणे देखील प्रासंगिक आहे की तामिळनाडूतील सर्व तामिळ जनता पेरियार यांना आदर्श मानते. भारतातील बोटावर मोजता येतील एवढेच राज्य भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक व सामाजिक ध्रुवीकरणापासून सुखरूपपणे वाचलेली असून त्यापैकी तामिळनाडू राज्य हे एक आहे. भाजपने जंग पछाडले. तेथील काही स्थानिक पक्षांशी संधान बांधून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाती अजून तरी काही लागलेले नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे ते राज्य आजही पेरियार रामस्वामी यांच्या तत्वावर विश्वास ठेवून चाललेले आहे.
पेरियार रामस्वामी यांनी स्थापन केलेल्या द्रविड कळघम या संघटनेने तेथील जनतेच्या मनाची जी पकड तेव्हा घेतलेली होती ती आजपर्यंत कायम आहे. या सामाजिक संघटनेतून बाहेर पडून स्थापन केलेला करुणानिधींचा द्रविड मुनेत्र कळघम हा राजकीय पक्ष जो आज त्यांचे सुपुत्र स्टॅलिन हे चालवतात आणि दुसरा अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कळघम जयललिता यांचा पक्ष, या दोनच प्रमुख पक्षाभोवती तामिळनाडूमधील राजकारण व राज्याची सत्ता आलटून पालटून फिरत असते. काँग्रेस किंवा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या धूर्त राजकारणापासून सावध राहण्याचा जो तेथील जनतेला पेरियार रामस्वामी यांनी सल्ला दिला होता तो आजही पाळला जातो. याचा अर्थ असा आहे की नेता कितीही तत्वज्ञानी व आदर्शवत असला तरी त्याच्या पश्चात त्याच्या तत्वज्ञानाची जपणूक करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्याच्या अनुयायावर असते. अनुयायी प्रामाणिक असतील तर चळवळ योग्य दिशेने युगानुयुगे मार्गक्रमण करत असते. बुद्धाची चळवळ 2500 वर्षापासून चालत आलेली आहे, कारण त्यांना सम्राट अशोक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे अनुयायी सातत्याने लाभले आहेत. पेरियार रामस्वामी यांची चळवळ आजही जोमाने चाललेली आहे, तीही केवळ तेथील अनुयायांच्या प्रामाणिकपणामुळेच. काही वेळा पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध जाऊन सत्तेच्या लालसेपोटी काहींनी तेथे भाजपसारख्या धर्मांध पक्षाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांनाही कपाळमोक्ष व्हावे लागले हे विशेष. त्यांनी आयुष्यभर समाजव्यवस्थेतील विषमता, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, स्त्रीदास्य इत्यादीवर घणाघाती प्रहार तर केलेच, परंतु सुधारणावादी पर्याय सुद्धा सुचविले. पेरियार आपले विचार लोकांसमोर मांडताना लोकांची पर्वा करत नसत. परिवर्तनशील विचार सुरुवातीला रूढीप्रिय लोकांना पटत नसत. लोक प्रचंड विरोध करत असत, परंतु बुद्धीच्या कसोटीवर घासून मांडलेल्या विचारापासून त्यांनी कधी माघार घेतली नाही. त्यांनी स्थानिक लोकांच्या दडपल्या गेलेल्या प्रादेशिक व द्रविडी अस्मितांना जिवंत केले. उत्तर भारतातील लोक स्वतःला आर्य समजतात, तर दक्षिणेतील लोकांना ते अनार्य. ही संकल्पना हाणून पाडायची असेल तर सर्वप्रथम लोकांच्या मनपटलावर अधिराज्य करत असलेल्या धर्म या संकल्पनेचे गारूड सर्वप्रथम उतरावे लागेल, अशी त्यांची धारणा झाली होती. धर्म आणि देवावर असलेला लोकांचा अंधविश्वास हाच लोकांचा मागासलेपणाच्या अंधकारात लोटण्यास कारणीभूत असल्याचे जोपर्यंत पटणार नाही तोपर्यंत परिवर्तनाची वाट पुढे सरकू शकणार नाही. हाच विचार पक्का करून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा पाया भक्कम केला. देवधर्माचे कल्पित मळब दूर होत गेले आणि परिवर्तनाच्या लढ्याला धार येत गेली. पेरियार रामस्वामी यांनी स्वाभिमान चळवळ, स्त्री हक्काच्या सिद्धांताचा लढा, जाती निर्मूलनासाठीची चळवळ यासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना दक्षिण पूर्व आशियाचे सॉक्रेटिस, सामाजिक परिवर्तनाचे जनक अशी संबोधने दिली होती. हिंदू धर्मातील जातीवाद विषयी पेरियार रामस्वामी यांनी एका भाषणात म्हटले होते, भारताच्या लोकसंख्येपैकी 97% लोक ब्राह्मणेतर असून इतर धर्मातील लोक आपसातील भेदभाव न पाळता बंधुभाव जोपासतात, परंतु केवळ हिंदू धर्मातच बंधुभाव नसून जातीपातीत विभागलेला समाज आहे. हा सामाजिक अपमान आपण कधीपर्यंत सहन करणार आहोत. याच भाषणात त्यांनी देव आणि धर्माच्या संकल्पना नष्ट करण्याचे आवाहन जनतेला केले होते. त्याचबरोबर ब्राह्मणवाद व काँग्रेसवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. याचा मूलगामी परिणाम तामिळनाडूच्या राजकारणावर झाल्याने तेथील ब्राह्मणवादाचे वर्चस्व धुळीस मिळवलेले असून बहुजनांना राजकारणातील सर्वोच्च शिखरावर बसल्याचे आपण पाहत आहोत. 1937 मध्ये जेव्हा सी राजगोपालाचारी हे मद्रास प्रेसिडेन्सीचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची केली. तेव्हा हिंदी विरोधी आंदोलनाचे संपूर्ण दक्षिण भारतात उग्र रूप धारण केले होते. या आंदोलनाचे आयोजन पेरियार रामस्वामी जस्टिस पार्टी व सर्व तामिळ राष्ट्रवादी संघटनांनी एकत्रितपणे केले होते.
पुढे चालून 1975 मध्ये या आंदोलनाने पुन्हा जोर धरला, तेव्हा अनेक लोकांना तुरुंगात जावे लागले. त्यामुळे त्यांनी तामिळसाठी स्वतंत्र तामिळनाडूची भावनिक घोषणा केली. हिंदीच्या सक्तीमुळे तमिळ संस्कृती नष्ट होण्याची भीती त्यांना वाटत होती. त्यामुळे तामिळनाडूतील सर्वपक्षीय लोकांनी हिंदीस तीव्र विरोध केला होता. तामिळनाडूतील हिंदी विरोधी तीव्र आंदोलनासह स्वतंत्र तामिळनाडूच्या धमकीमुळे भारतातील आसपासच्या इतर राज्यांना त्याचे हक्क आणि समस्या ठामपणे मांडण्यास प्रोत्साहित केले गेले. हा एक सकारात्मक उपराष्ट्रवाद होता. याचा उद्देश फेडरलिझमचे तत्व अधिक मजबूत करणे, एकाधिकारशाहीचा फॅसिस्ट दृष्टिकोन पराभूत करणे आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणाऱ्या फॅसिस्ट संघटनांचे मनसुबे उधळून लावणे हा होता. पेरियार यांच्या स्वाभिमान चळवळीचा पगडा आजही तामिळनाडू प्रांतावर कायम आहे. तो संपूर्ण भारतात विस्तारला असता तर आज भारताचे चित्र हे नक्कीच वेगळे दिसले असते. आपले कर्तव्य हे समाजातील कलंक पुसणे व समाज परिवर्तनाचे आहे. आपण निव्वळ विधिमंडळाचे सदस्य होण्याचे स्वप्न पाहत असाल तर हे कार्य आपण पार पाडू शकणार नाहीत. आपण केवळ मंत्रिपदाची लालसा मनात धरणार असाल तर हे कार्य आपणाकडून होणार नाही. आपण पदाचे व सत्तेचे लोभी असाल तर हे समाज परिवर्तनाचे कार्य आपणाकडून होणे शक्य नाही. पेरियार रामस्वामी यांनी आपल्या आयुष्यातील अखेरच्या भाषणातून व्यक्त केलेली ही तळमळ आजही अत्यंत मोलाची व राजकीय चळवळीला अंतर्मुख करणारी आहे. माणसामाणसात भेद निर्माण करणाऱ्या चातुर्वर्ण्याधिष्ठित समाजव्यवस्थेविरुद्ध आयुष्यभर पेरियार रामस्वामींनी संघर्ष केला. त्यांनी देव धर्माच्या नावावर पिळलेला लुटलेला समाज, विषमतेच्या खाईत बर्बाद झालेल्या कित्येक पिढ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या असल्यामुळे डोळ्यादेखत स्त्रियांना पुरुषी अहंकाराने ठोकलेल्या गुलामगिरीच्या बेड्यांनी हृदय पिळवटून गेल्यामुळे समाज परिवर्तनाच्या ध्येयाने ते ध्येय वेडे झाले होते. या ध्येयवेडानेच त्यांचे स्वतःचे तत्वज्ञान स्फुरत गेले. समाज परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या प्रत्येक भाषणामध्ये, लिहिलेल्या प्रत्येक लेखामध्ये प्रचंड दाहकता होती. समाजात पसरलेल्या प्रत्येक जुनाट रोगावर, कलंकावर त्यांनी आपल्या अमोघ वाणीने व जहाल लेखणीने प्रहार केलेले आढळून येतात. समाजातील शोषित समाज घटकांच्या दैन्यावस्थेस कारणीभूत असलेल्या देवभोळेपणा व अंधश्रद्धावर त्यांनी सडकून टीका तर केलीच, परंतु त्याविरोधात त्यांनी व्यापक प्रमाणात प्रचारही केला होता. समाज परिवर्तनासाठी इतरत्र चळवळी झाल्या नव्हत्या असे नव्हे, परंतु पेरियार रामस्वामींनी समाज परिवर्तनाच्या उद्दिष्टासाठी धर्माधिष्ठित व जातीजातीत विभागलेली समाज व्यवस्थेची चौकट उद्ध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. समाजकार्य करत असताना कुठल्याही राजकीय सत्तेच्या प्रलोभनात ते अडकले नाहीत. उलट व्यापक दृष्टीने काम करता यावे म्हणून त्यांनी विविध संस्था व संघटनांच्या जवळजवळ 29 पदांचा एका वेळी त्याग केला होता. अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य असो, स्त्रीमुक्तीची चळवळ असो वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असो, ते त्या कार्यात स्वतःला संपूर्णपणे झोकून देत असत. अस्पृश्यता निर्मूलनासंदर्भात बोलायचं झालं तर इरोड शहराच्या नगरपालिकेचे अध्यक्षपद पेरियार रामस्वामीकडे असताना त्यांच्या कार्यकुशलतेची वाहवा सर्वत्र पसरलेली होती. याच काळात सेलम नगरपालिकेचे अध्यक्ष काँग्रेसचे पुढारी श्री सी राजगोपालचारी हे होते. त्यांनी रामस्वामींना काँग्रेसमध्ये येऊन जनतेची व राष्ट्राची सेवा करावी असा घाट घातला. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यक्रम पत्रिकेवरही अस्पृश्यता निर्मूलन, बेकारी दूर करणे आदी विषय आढळून आल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महात्मा गांधीकडे काँग्रेसचे नेतृत्व आलेल्या कालखंडातच रामस्वामींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पूर्णवेळ कार्य करता यावे म्हणून त्यांनी नगरपालिकेचे अध्यक्षपद आणि इतर सर्व संस्था व संघटनांच्या पदांचा त्याग केला होता. देशातील एका फार मोठ्या जनसमूहाला बहिष्कृतांचे जीवन जगावे लागत आहे याचे त्यांना अतीव दुःख होत असे. ते म्हणत असत की आम्ही आपल्या समाजातील एका घटकाला गुलाम बनवून अस्पृश्य या नावाने त्याला इतरापासून वेगळे केले आहे. त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून, स्वाभिमान व माणुसकीपासून वंचित ठेवले आहे. आम्ही त्याला पशुपेक्षाही हीन दर्जा दिला आहे. तथाकथित उच्चवर्णीयांच्या सतत
हे लक्षात आणून देत असत की अस्पृश्यांच्या वेदना किती तीव्र आहेत. याच जाणीवेतून त्यांनी केरळ राज्यातील वायकोम येथील अस्पृश्यांना चालण्यास बंदी असलेला सार्वजनिक रस्ता खुला करण्यासाठी आंदोलन केले. पेरियार रामस्वामी तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष असताना काँग्रेस व इतरांच्या साह्याने तिरुनेलवेली जिल्ह्यात चालत असलेल्या गुरुकुल संस्थेत स्वदेशी व सामाजिक जाणीवा विकसित करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु या संस्थेतील व्यवस्थापनाच्या तक्रारी वारंवार पेरियार रामस्वामीकडे येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी स्वतः तेथे जाऊन चौकशी केली. तेव्हा त्या संस्थेत ब्राह्मण विद्यार्थ्यास सकस आहार तर ब्राह्मणेतर विद्यार्थ्यास निकृष्ट आहार दिला जात होता. त्याचबरोबर ब्राह्मण विद्यार्थ्यांना राहण्याची उत्कृष्ट सोय केलेली होती, तर ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांच्या राहण्याची हेळसांड होत होती. हे सर्व लक्षात आल्यावर पेरियार रामस्वामी यांचा संताप अनावर झाला व त्यांनी गुरुकुलला काँग्रेसकडून दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले. मात्र काँग्रेसचा सचिव ब्राह्मण असल्याने पेरियार रामस्वामींच्या परस्पर निधी देण्याचे कार्य त्यांनी केल्याने आणि अशा घटना कानावर घातल्या तरी त्याकडे कानाडोळा केल्याने पेरियार रामस्वामींचे काँग्रेसविषयीचे आकर्षण हळूहळू ढळू लागले. आरक्षणासंदर्भातही पेरियार रामस्वामींनी कडक भूमिका घेतली होती. 1919 पासून काँग्रेसमध्ये काम करत असताना शासकीय नोकऱ्यात केवळ ब्राह्मणांनाच प्राधान्य न देता नोकऱ्यामध्ये जातीनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे असा मुद्दा ते सतत सार्वजनिकरित्या लोकांसमोर मांडत असत. 1920 पासून सातत्याने काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा मांडला. परंतु त्यांच्या या मुद्द्याकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहिले नाही. उलट काहींनी तर उघड विरोधही केला. त्यामुळे शेवटी याच मुद्द्यावर त्यांनी 1925 साली कांचीपुरम येथील अधिवेशनात काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची गर्जना केली. आणि काँग्रेस ही भांडवलदारांचे लांगुलचालन करणारी संघटना असल्यामुळे त्यांचे प्रश्न समजू शकत नाही अशी त्यांची धारणा झाली. आरक्षणाचा मुद्दा मात्र त्यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत सर्वात अधिक महत्त्वाचा मानला होता. आजच्या आरक्षण धोरणात म्हणूनच त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. स्त्रीमुक्ती संदर्भात बोलत असताना भारतीय स्त्रीने पुरुषाची गुलाम म्हणूनच आजन्म सेवा करावी ही परमेश्वरी इच्छा आहे असे भासवून तिला आपल्या प्रगतीच्या व दास्य विमोचनाच्या जाणीवेपासून विचलित करण्याचा प्रयत्न येथील उच्चवर्णीयांनी केलेला आहे अशी पेरियार रामस्वामींची धारणा होती. त्यामुळे स्त्रीला पुरुषाची गुलाम बनविणे हा भारतीय समाज व्यवस्थेस लागलेला फार मोठा कलंक आहे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे यामधून सुटका करून घ्यायची असेल तर स्त्रियांनी सर्वप्रथम त्यांना नाकारण्यात आलेला मालमत्तेतील वाटा मिळविण्यासाठी स्वतः चळवळ करावी. म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने एकदा का मालमत्तेचा वाटा मिळाला की स्त्रियावर लादलेली बंधने आपोआप गळून पडतील असे त्यांचे म्हणणे होते. स्त्रीमुक्तीविषयी झालेल्या या व इतर आंदोलनातील हा विचार अत्यंत महत्त्वाचा होता. स्त्रियांना शिक्षण व संधी दिल्यास त्या पुरुषापेक्षा किंचितही मागे राहत नाहीत हे पेरियार रामस्वामींनी वारंवार सांगितले होते. त्यांनी सुरू केलेल्या स्वाभिमान चळवळ या संघटनेमार्फत ब्राह्मणेतर समाज व स्त्रियांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी अनेक योजना राबविल्या. पुरुषापेक्षाही स्त्रीच्या बुद्धिमत्तेविषयी त्यांना खात्री होती. म्हणूनच ते एका ठिकाणी म्हणाले होते की 10 पुरुषापेक्षा 2च स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा व स्वाभिमान जाणीवांचा विकास केल्यास ते समाजाच्या हिताचे ठरेल. पेरियार रामस्वामींचा स्त्रीविषयींचा हा आत्मविश्वास त्यांच्या आत्मप्रेरणेला अधिक बळ देऊन जातो. आपल्यावर धर्मशास्त्रांनी व धर्ममार्तंडांनी लादलेली गुलामगिरी झुगारून देण्यासाठी स्त्रिया जोपर्यंत बंड करून उभ्या राहू शकत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर होणारे अन्याय थांबणार नाहीत अशी पेरियार रामस्वामींना वाटत असे. पतिव्रता या शब्दाची खिल्ली उडवताना ते म्हणत असत की या शब्दाची व्याप्ती केवळ स्त्रियापुरतीच मर्यादित ठेवून पुरुषाला मात्र व्यभिचार करण्यास मुक्त ठेवण्याचे कारस्थान येथील रूढीवाद्यांनी केलेले आहे. स्त्रियांनी आपला उद्धार करायचा असेल तर स्वतः पुढे आली पाहिजे. त्यांच्या अधोगतीस जेवढे पुरुष जबाबदार आहेत तेवढ्याच त्या स्वतःही आहेत असे त्यांना वाटत होते.
त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील भित्रेपणा, हळवेपणा नष्ट झाला पाहिजे. फार तर त्यासाठी सरकारने वेगवेगळ्या काही योजना राबवाव्यात, त्यांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य द्यावे, अशा काही मोलाच्या सूचना पेरियार रामस्वामींनी त्यावेळी केल्याचे आढळून येते. विवाह पद्धतीवर तर त्यांनी अनेकदा कडाडून टीका केल्या होत्या. हुंडा देणे घेणे, अवास्तव खर्च करणे या गोष्टी लज्जास्पद आहेत असे ते म्हणत असत. पारंपरिक विवाह पद्धती त्यामुळे कशी चुकीची आहे हे त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करून स्वाभिमान विवाह पद्धती ही संकल्पना त्यांनी पर्याय म्हणून समाजापुढे मांडली होती. या विवाह पद्धतीत खर्चात सर्वत्र फाटा दिलेला असून केवळ एकमेकासोबत आयुष्यभर गोडी गुलाबीने राहण्याच्या आणाभाका घेण्याचा हा एका परीने करारच आहे. पेरियार रामस्वामींनी स्त्रिया व अस्पृश्यासाठी अनेक शिक्षण संस्था उभ्या करून खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचा पाया भक्कम केला होता. बालवाडीपासून ते स्त्रियांसाठी वेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतच्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. स्वाभिमान चळवळीचा प्रचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी कुडी आरसू, विडुथलाई, मॉडर्न रॅशनॅलिस्ट आणि आदी मुद्रित माध्यमांना जन्म देऊन त्यांना उत्तम रीतीने जोपासले होते. ही वृत्तपत्रे आजही चालू आहेत. याच माध्यमांचा उपयोग त्यांनी समाजात खोलवर रुजलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, देव धर्म नाकारणारी लोकांची मनोभूमिका तयार करण्यासाठी, धर्मशास्त्रे झूट ठरविण्यासाठी व माणसाला सद्सद विवेक बुद्धीने विचार करण्यास भाग पाडण्यासाठी केला होता. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, पुरोहितावर बहिष्कार टाकणे इत्यादी नव्या विचारांना त्यांनी आपल्या पत्रकारितेचे विषय बनविल्यामुळे उच्चवर्णीयांचा तिळपापड होत असे. त्यांनी स्थापन केलेल्या द्रविड कळघम या सामाजिक संघटनेसंदर्भात बोलत असताना 1938 मध्ये पेरियार रामस्वामी जस्टिस पार्टीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 1944 मध्ये जस्टिस पार्टीच्या अधिवेशनात अण्णादुराई यांनी जस्टिस पार्टीचे नामांतर द्रविड कळघम असे करण्यात यावे अशी सूचना मांडली आणि सर्वानुमते मान्यता देण्यात आली. ही संघटना सामाजिक कार्य करेल व या संघटनेचे अध्यक्ष पेरियार रामस्वामी असतील असा ठराव पास करण्यात आला. या संघटनेने ब्राह्मणेतर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जोमाने कार्य केले. संपूर्ण तामिळनाडू प्रांतात या संघटनेने आपले अधिराज्य स्थापन केले. मात्र पुढे 15 ऑगस्ट 1947 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यावरून पेरियार रामस्वामी व अण्णादुराई यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर फक्त मालक बदलले. इंग्रजांची जागा ब्राह्मण बनियांनी घेतली. त्यामुळे ब्राह्मणेतर समाजाच्या दृष्टीने स्वातंत्र्यास कवडीचीही किंमत नाही अशी पेरियार रामस्वामींची धारणा होती. सप्टेंबर 1949 मध्ये अण्णादुराईंनी द्रविड मुनेत्र कळघम DMK या वेगळ्या पक्षाची स्थापना केली. पुढे 1967च्या निवडणुका अण्णादुराई यांना संपूर्ण बहुमत मिळाले व ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. 18 ते 20 वर्षे पेरियार यांच्या विरोधी राजकारण करून सुद्धा अण्णा मुख्यमंत्री झाल्याबरोबर पेरियार रामस्वामींचा आशीर्वाद घेण्यास गेले व संपूर्ण मंत्रिमंडळ ब्राह्मणेतर सदस्यांचे बनवून ती पेरियार रामस्वामींच्या वाढदिवसाची भेट आहे असे जाहीर केले. अण्णाच्या वाणी व लेखणीने तामिळी जनता भारावून जात असे. त्यामुळे त्यांनी जनसमूहात बऱ्यापैकी लोकप्रियता कमावली होती. पुढे अण्णाचे 1969 मध्ये अकाली निधन झाल्यामुळे करुणानिधीकडे DMKचे नेतृत्व गेले. पुढे करुणानिधी व MG रामचंद्रन यांच्यात सुद्धा मतभेद निर्माण झाले. MGR ने ADMK नावाने वेगळा पक्ष काढला व 1971च्या निवडणुका जिंकून ते स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यांनी 50% आरक्षण लागू करून मागासवर्गीयात आपले स्थान भक्कम केले. या पक्षानेही पेरियार रामस्वामींच्या ध्येय धोरणांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान 1925 मध्ये स्थापन झालेल्या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटने आणि हानिकारक अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि सवयींच्या विरोधात जोरदार आणि अविरत प्रचार केला.
लोकांचे अज्ञान दूर करून त्यांना ज्ञानी बनवायचे होते. निरर्थक हेवेदावे आणि अन्यायकारक भेदभाव करणाऱ्या संस्था आणि मूल्ये बदलण्यासाठी पावले उचलण्याचे त्यांनी आवाहन केले. बदलत्या काळाच्या गरजेनुसार बदल करून आधुनिक परिस्थितीशी ताळमेळ राखण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्वाभिमानी ब्राह्मण पुरोहिताशिवाय आणि धार्मिक संस्काराशिवाय विवाह करतात. त्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला. त्यांनी आंतरजातीय आणि विधवा विवाहांना प्रोत्साहन दिले. पेरियार यांनी 1920च्या दशकाच्या उत्तरार्धातही कुटुंब नियोजनाच्या गरजेचा प्रचार केला. देवदासी प्रथा आणि बालविवाह प्रथेच्या कायदेशीर निर्मूलनासाठी त्यांनी लोकलढा उभा करून लोकांचे यासाठी समर्थन मिळवले. सरकारी प्रशासनातील नोकरीच्या संधीमध्ये आरक्षणाचे धोरण हे प्रामुख्याने त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उत्साही प्रचारामुळे तत्कालीन मद्रास प्रांतात 1928 मध्ये लागू करण्यात आले. त्यांच्या या चळवळीच्या दरम्यान एक ब्लॅक शर्ट मुवमेंट नावाची एक मुवमेंट तेव्हा सुरू झाली होती. पेरियार रामस्वामी आणि सी.एन. अण्णादुराई यांच्यातील वितुष्टाचे एक कारण म्हणजे 29 सप्टेंबर 1945 रोजी सुरू झालेले ब्लॅक शर्ट आंदोलन. डीकेचे रचनात्मक कार्यक्रम पार पाडण्यासाठी अण्णांनी काळे शर्ट घालून स्वयंसेवकाची तुकडी तयार केली. काळे शर्ट हा विधायक काम सोपवलेल्यांना वेगळी ओळख देणारा होता. पण पेरियार यांनी द्रविड कळघमच्या सर्व सदस्यासाठी ते अनिवार्य केले. अण्णांचा या कल्पनेला विरोध होता, कारण काळा शर्ट घातलेल्या कुणी सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केलं तर त्याचं डीकेवर खापर फोडले जाईल असे अण्णाला वाटत होते. पेरियार यांनी अण्णांचे आक्षेप ऐकले नाहीत आणि काळ्या शर्टला डीकेच्या पोशाखाचं नियमित प्रतीक बनवलं. याच ब्लॅक शर्ट आंदोलकांनी जात दर्शविणारी चिन्हे असलेले जानवे आणि शेंड्या कापण्याचे आंदोलन सुरू केले. त्यामुळे या आंदोलकांची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. पेरियार 5 जानेवारी 1940 रोजी मुंबईला जेव्हा आले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सन्मानार्थ 2 वेळा डिनर पार्टी दिली होती. त्यांनी 8 जानेवारी 1940 रोजी मुस्लिम लीगचे नेते M.A. बॅरिस्टर जिना यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पेरियार यांनी द्रविड नाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र राज्यासाठी काम करण्याचा त्यांचा मनोदय स्पष्ट केला. 21 जानेवारी 40 रोजी मद्रास प्रांतीय सरकारच्या राज्यपाल आणि त्यांच्या सल्लागारांनी शाळांमध्ये हिंदीचा अनिवार्य अभ्यास रद्द केला. बॅरिस्टर जिना यांनी पेरियार यांना एक तार पाठवून हिंदी लादण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पेरियार यांनी दिलेल्या सूचनेनुसार 1953 मध्ये बुद्धिप्रामाण्यवादी जीवन पद्धतीचे पालन करण्याची गरज असल्याचे आवाहन करीत राज्यभर बुद्ध जयंती साजरी करण्यात आली आणि सुशिक्षित व अशिक्षित लोकांनी पुजलेल्या असंख्य देवतांच्या अकार्यक्षमतेचे प्रतिकात्मक दर्शन घडविण्यासाठी गणपतीच्या मूर्ती सार्वजनिकरित्या फोडण्यात आल्या. द्रमुक पक्ष 2021ची विधानसभेची निवडणूक जिंकून 6व्यांदा राज्यात सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी झाला. तामिळनाडूच्या पक्षीय राजकारणावर गेल्या 50 वर्षापासून म्हणजे 1967 पासून द्रविड मुनेत्र कळघम, ज्याला आपण DMK म्हणतो, आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम AIADMK या 2 प्रादेशिक द्रविड पक्षांचेच वर्चस्व आहे. या दोन्ही पक्षांची उभारणी ही पेरियारवादी विचारधारेवर झालेली असून त्यांचे आदर्श हे रामस्वामी पेरियार हेच आहेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील बलाढ्य असलेले भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना द्रमुक पक्षासोबत आघाडी केल्यानंतर जागेची अक्षरशः भीक मागावी लागते. म्हणजेच तेथे द्रविड पक्ष देणाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. हे श्रेय पेरियार यांचे तर आहेच, परंतु त्याहून अधिक त्यांच्या अनुयायांचे आहे. महाराष्ट्रात बाबासाहेबांचे अनुयायी याच्या त्याच्याशी आघाडी करून पदरात काही पडते का या लालसेने मोठ्या पक्षाच्या दारात तिष्ठत उभे राहतात. चळवळीची याहून अधिक दुर्दशा काय असू शकते. पेरियार व बाबासाहेबांची बौद्धिक मैत्री अखेरपर्यंत टिकून होती.
बाबासाहेबांच्या आंदोलनाला तामिळनाडूतील ब्राह्मणेतर संघटनांनी सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला होता. गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या भूमिकेला देशभरात ब्राह्मणवादी समूहाकडून विरोध दर्शविला जात असताना मात्र पेरियार यांच्या कुडी आरसू या वृत्तपत्रात 18/10/1931 ते 25/10/1931 पर्यंत बाबासाहेबांची पाठराखण करणारी तीव्र शब्दात लेखमाला छापली होती. स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात गांधींच्या उपोषणावरही याच वृत्तपत्राच्या 18 सप्टेंबर 1932 रोजीच्या अंकात कठोर टीका केली होती. बाबासाहेब दक्षिण भारताच्या दौऱ्यावर असताना 23 सप्टेंबर 1944 रोजी पेरियार बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले. दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली. या चर्चेत एकमेकांनी त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. नंतर बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनाला पेरियार यांचे समर्थन मिळत गेले. बाबासाहेबांचा जाती संस्थेचे निर्मूलन, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ तर संपूर्णपणे कुडी आरसू या वृत्तपत्रात तामिळ भाषेत क्रमशः प्रकाशित केला होता. अशा प्रकारे बाबासाहेबांचे विचारधारेचे समर्थन व अनुसरण द्रविड चळवळीने सातत्याने केले आहे. याचा आंबेडकरी चळवळीस खरोखर सार्थ अभिमानच आहे. तामिळनाडूची 16वी विधानसभा निवडणूक 234 प्रतिनिधी निवडण्यासाठी 6 एप्रिल 2021 रोजी झाली होती. राज्यात 72.81% मतदान झाले होते. मतदानापूर्वी आणि नंतरच्या सर्वेक्षणात द्रमुकचे अध्यक्ष मुथवेल करुणानिधी स्टॅलिन MK स्टॅलिन च्या नेतृत्वाखालील SPA आघाडी मोठ्या फरकाने निवडणुका जिंकण्याचा अंदाज वर्तविला गेला होता. 2 मे 2021 रोजी मतमोजणी झाली. SPA या गठबंधनाने 234 पैकी 159 जागा मिळवल्या आणि एकट्या द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाने 133 मतदारसंघामध्ये विजय मिळवला आणि पूर्ण बहुमत मिळवले. यामध्ये आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसच्या 18 जागा आहेत. NDAने 75 जागा जिंकल्या. त्यापैकी 66 जागा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम च्या आहेत, तर केवळ 4 जागा भाजपला मिळाल्या आहेत. AIADMKच्या कारकिर्दीच्या दशकानंतर द्रमुक पक्ष 6व्यांदा राज्यात सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी झाला. स्टॅलिन आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने 7 मे 2021 रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्याबरोबर पहिल्याच दिवसापासून धडाकेबाज निर्णय सुद्धा घेण्यास सुरुवात केली. द्रमुकचे अध्यक्ष MK स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे हे मुख्यमंत्री असलेले 12वे व्यक्ती आहेत. राज्याच्या आधुनिक इतिहासातील 2 प्रमुख मुख्यमंत्री जयललिता AIADMKच्या सरचिटणीस आणि द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूची ही पहिली विधानसभा निवडणूक होती, ज्यांचे अनुक्रमे 2016 आणि 2018 मध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर काही दिवसांनी पलानीस्वामी यांनी शपथ घेतली. त्यांनी 15व्या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत काम केले. द्रमुकने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर काही पक्षाबरोबर आपली धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी SPA केली. निवडणूक प्रचारात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आघाडीचे प्रमुख असलेले स्टॅलिन यांचेच नाव होते. AIADMK भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले आणि पलानीस्वामी यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढविण्यात आली. द्रमुकचे करुणानिधी आणि AIADMKच्या जयललिता हे राज्याच्या राजकारणातील 2 सर्वात महत्त्वाचे नेते होते. त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकी 5 वेळा काम केले आहे. 2011च्या निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वाखालील AIADMKने करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकचा धुव्वा उडवला होता. 16 मध्ये जयललिता यांनी 136 जागांसह बहुमत कायम राखले होते, तर द्रमुकने
आपली 98 जागा जिंकून विरोधी पक्षाची चोख भूमिका बजावली होती. जयललिता यांच्या निधनानंतर एआयडीएमकेने 17 मध्ये पक्षाचे विधानसभा नेते एडप्पाडी के पलानीस्वामी आणि कार्यवाहक मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली सहनेतृत्व स्वीकारले. मात्र या संबंधामुळे पक्षांतर्गत गटबाजी तोंड फुटले. त्यानंतर पलानीस्वामी यांनी पन्नीरसेल्वम यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून तर नंतरचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे समन्वयक बनले. दोन्ही गटांना एकत्र ठेवून प्रथमच भाजपने राज्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावण्यास सुरुवात केली. 18 मध्ये करुणानिधी यांच्या निधनानंतर करुणानिधी यांचे पुत्र के स्टॅलिन तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि चेन्नईचे माजी महापौर द्रमुकचे निर्विवाद अध्यक्ष बनले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुकच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सने जयललिता यांच्या पक्षाचा धुव्वा उडवला आणि राज्यातील 39 संसदीय मतदारसंघापैकी 38 जागा जिंकल्या. याच काळात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत द्रमुकने 13 जागा जिंकल्या तर एआयडीएमकेने 10 जागा जिंकल्या. तामिळनाडू हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे प्रादेशिक पक्षाचे दीर्घकाळ वर्चस्व आहे. 1921 मध्ये TM नायर आणि रावबहादूर त्यागराज चेट्टी यांनी पहिला ब्राह्मणेतर जाहीरनामा जाहीर केला होता. त्यानंतर 1921 मध्ये जस्टिस पक्षाने स्थानिक निवडणूक जिंकली. पेरियार रामस्वामी यांनी 44 मध्ये जस्टिस पक्षाचे नाव बदलून द्रविड कळघम असे केले असले तरी सामाजिक संघटन म्हणून या संघटनेने तामिळनाडूमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे या संघटनेचे विभाजन होऊन CN अण्णादुराई यांनी द्रमुक हा राजकीय पक्ष स्थापन केला. या पक्षाला पहिल्याच निवडणुकीत भरघोस यश प्राप्त झाले व अण्णादुराई पहिले मुख्यमंत्री बनले. हे ब्राह्मणेतरांचे मंत्रिमंडळ असून ही पेरियार यांच्या वाढदिवसाची भेट असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. 67 मध्ये त्यांचे निधन झाले आणि करुणानिधी मुख्यमंत्री झाले. 69 मध्ये त्यांच्या नेतृत्वाला MG रामचंद्रन यांनी आव्हान दिले. 72 मध्ये द्रमुकचे विभाजन झाले आणि MGRने अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कळघम AIDMK ची स्थापना केली. MGRने 77 मध्ये प्रथमच निवडणूक जिंकली. 1987 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी 77, 80, 84 मध्ये 3 वेळा सरकार स्थापन केले. DMK आणि AIDMK हे समविचारी पक्ष असले तरी परंतु कालांतराने राजकीय परिस्थितीमध्ये झालेल्या बदलामुळे चारित्र्य, महत्वाकांक्षा आणि राजकीय उलथापालथीने विचारधाराची व्याख्याच बदलली आहे. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांना नेतृत्वाचे संकट भेडसावत होते. खरे तर दोन्ही पक्ष सुरुवातीपासून एक खांबी तंबूवरच वाटचाल करत होते. त्यामुळे नेतृत्वाची दुसरी फळी उभीच राहू शकली नाही. आज द्रमुकची सूत्रे करुणानिधी यांचा मुलगा स्टॅलिन यांच्या हातात आहेत तर AIDMKची कमान मुख्यमंत्री E.K. पलानीस्वामी यांनी कशीबशी सावरलेली आहे. एकाच विचारसरणीच्या मुशीतून उदयास आलेल्या या दोन्ही पक्षांच्या विचारधारेतील तफावत वाढत गेली. पेरियार रामस्वामींनी आयुष्यभर ब्राह्मणवाद, हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा, देव, काँग्रेस, वर्णव्यवस्था व जातीवादाचा तीव्र विरोध केला. असे असले तरी आज राष्ट्रीय राजकारणात AIDMK हिंदू राष्ट्रवादाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचा प्रभाव असलेल्या NDAचा भागीदार आहे तर द्रमुक काँग्रेसचा प्रभाव असलेल्या UPAचा घटक पक्ष आहे. द्रमुकला आपल्या राज्यातील राजकारणात अधिक रस आहे तर AIDMKचा केंद्रात भाजपच्या मांडीला मांडी लावून बसण्यास अधिक लाभ होईल असे वाटते. द्रमुकने ब्राह्मणवादी विचारसरणीच्या विरोधात आवाज उठवणारा पक्ष म्हणून सुरुवात केली असली तरी परंतु कालांतराने ते हिंदू विरोधी पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. द्रमुक सामान्यपणे ख्रिश्चन आणि मुस्लिम गटांना सोबत ठेवत आला. दुसरीकडे AIDMKची मंदिरांच्या उद्धारासाठी सतत काम करणारा हिंदुत्ववादी पक्ष अशी प्रतिमा तयार झाली आहे. AIDMK पक्षाच्या दृष्टीने सर्व दक्षिण भारतीय, तमिळ भाषा आणि संस्कृतीशी संबंधित लोक द्रविडच्या परिभाषेत येतात. म्हणूनच तामिळनाडूत राहणारे उत्तर भारतीय, कन्नड, मल्याळी इत्यादींना AIDMK जवळचा वाटतो. दुसरीकडे द्रमुकची प्रतिमा ही हिंदी भाषा विरोधी राहिली आहे. द्रमुकने केवळ तमिळ लोकांना द्रविड मानले आहे. यामुळे द्रमुक समर्थक आणि मल्याळी लोकांमध्येही अनेक वेळा तणाव निर्माण होत असतो. हिंदी भाषा विरोधी असल्याने
द्रमुकवरही हिंदू विरोधी असल्याचा आरोप करण्यात येत असतो. द्रविड मुनेत्र कळगम किंवा द्रमुक हा तामिळनाडूतील शोषित आणि वंचिताच्या कल्याणासाठी आणि द्रविड समुदायाच्या प्रतिनिधित्वासाठी निर्माण झालेला पक्ष आहे. पेरियार रामस्वामी हे तामिळनाडूतील सुधारकापैकी एक आहेत, ज्यांनी जातीवाद विरोधात ब्राह्मणाविरुद्ध राजकारण सुरू केले. आपल्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीत पेरियार स्वतः काँग्रेसमध्ये होते, परंतु 25 मध्ये कांचीपुरम येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ब्राह्मणेतरांसाठी 50% राखीव जागांच्या जातीय निवाड्यास पाठिंबा देण्यास काँग्रेसने नकार दिल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली. तामिळनाडूचा द्रविड समाज हा आज या प्रादेशिक पक्षांना डोक्यावर घेतो आहे, कारण या लोकांमध्ये जीवन जगण्याची आशा पल्लवित करणाऱ्या पेरियार रामस्वामी आणि अण्णादुराई यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या शब्दावर त्यांचा अजूनही विश्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर 28 ऑक्टोबर 1956 रोजी चेन्नई जवळील वेल्लोर नगर परिषदेने पेरियार रामस्वामी यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. या समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पेरियार म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ त्यांच्या पांडित्य आणि बौद्धिक कुशाग्रतेमुळेच नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाचा आणि क्षमतेचा उपयोग सामान्य लोकांच्या भल्यासाठी होत असल्याने त्यांना खूप विद्वान मानले जाते. इतर लोक त्यांचे स्वतःचे ज्ञान आणि क्षमता स्वार्थी किंवा सांप्रदायिक फायद्यासाठी वापरतात. 1919 मध्ये भारतीयांना नागरिकत्व देण्याचा विचार करण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या साऊथबरो आयोगाची मुलाखत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली तीव्र राजकीय प्रतिक्रिया होती. त्यांनी देशातील अनुसूचित जातींची हीनदीन स्थिती आणि त्यांचे हक्क नाकारलेल्या स्थितीचा विस्तृत अहवाल या कमिशनसमोर मांडला होता. नंतर पेरियारच्या कुडियारसू या तमिळ वर्तमानपत्रांनी नाशिक जिल्ह्यातील चित्तेगाव येथे दिनांक 26/5/1929 रोजी भरलेल्या स्वाभिमान संरक्षक परिषदेच्या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण मुंबईकडून स्वाभिमानाचा उद्गार या शीर्षकाखाली प्रकाशित केले होते. पेरियार यांनी ही परिषदेला शुभेच्छा संदेश पाठवला होता. पेरियार यांच्या रिव्होल्ट या साप्ताहिकाच्या 23 जून 1929च्या अंकात सुद्धा बाबासाहेबांचे या परिषदेतील संपूर्ण भाषण छापलेले आहे. त्याच वर्षाच्या सुरुवातीला 17 फेब्रुवारी 1929 रोजी पेरियार यांनी मद्रास प्रांताची पहिली स्वाभिमान परिषद आयोजित केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेल्या संमेलनाला पेरियार यांनी आपल्याच संमेलनासारखे असल्याचे सांगितले. पेरियारच्या या परिषदेची विस्तृत बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या दिनांक 1 मार्च 1929च्या अंकात पान क्रमांक 3 वर छापलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज परिवर्तनासाठी दिलेल्या लढ्यातून देशात आंबेडकरवाद या नावाने एका तत्वज्ञानाचा उदय झाला. या तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून आंबेडकरी चळवळ उदयास आली. आज या घटनेला अर्धशतकापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. या अर्धशतकात आंबेडकरी चळवळीत अनेक उलथापालथ झाली, अनेक चढउतार अनुभवास आले. आता बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार खऱ्या अर्थाने आत्ममंथन करण्याची वेळ आलेली आहे. बाबासाहेबांनी आपल्या भावी समाजक्रांतीची बीजारोपण करताना बौद्ध धम्माचा स्वीकार करून नवी जीवन पद्धती बहाल केली व आंबेडकरी समाज एक राजकीय जमात व्हावी यासाठी केलेला पर्यायी राजकीय संघटनेचा विचार दिला. हा विचार समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या अनुयायावर टाकली होती. जगभरात आज आंबेडकरी तत्वज्ञानावर सातत्याने मंथन होत आहे हे भूषणावह आहे, परंतु या तत्वज्ञानाचा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीस उपयोग करून घेता आला नाही हे चळवळीचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ज्या पद्धतीने पेरियार रामस्वामींच्या विचारधारेवर तेथील अनुयायांनी राजकीय सत्तेची पकड आजपर्यंत घट्ट पकडून ठेवलेली आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीस करता आले असते. यात फार अवघड नव्हते, परंतु चळवळीतील असंख्य फाटाफूट, नेत्यामध्ये एकमेकावरील विश्वासाचा अभाव, संवाद कौशल्याचा अभाव, नेतृत्वाचा हव्यास व संघटन बांधणीचे अज्ञान यामुळे बाबासाहेबांनंतर चळवळीला राजकीय उभारी येऊ शकली नाही. चळवळीतील सर्वच घटक केवळ बाबासाहेबांचाच आदर्श मानत असूनही राजकीय मंचावर एकत्रित का येत नाहीत हे आंबेडकरी समाजाला पडलेले एक कोडे आहे. बाबासाहेबांनी संघटन शक्तीचे दिलेले अत्यंत प्रभावी असे बाळकडू
भारत देशात कुठल्याही इतर चळवळीस मिळालेले नाही. हे वास्तव असूनही आज आंबेडकरी चळवळीचे अनुयायी मात्र सहजासहजी मिळालेले हे बाळकडू प्राशन करण्यात अपयशी ठरत आहेत. नाही म्हटले तरी यामध्ये समाज ही काही प्रमाणात दोषी आहे. तामिळनाडूत द्रविडियन समाज एकमुखी आपल्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो, मात्र महाराष्ट्रात आंबेडकरी समाज आपला नेता निवडण्यात नेहमीच कमी पडतो. नेते विखुरलेले आणि समाजही विखुरलेलाच असल्यामुळे चळवळीला यश येत नाही, हे सत्य नाकारता येत नाही. बाबासाहेब आपल्या आयुष्यातील शेवटच्या काळात अत्यंत अस्वस्थ असत. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असत. स्वीय सहाय्यक नानकचंद रत्तू यांनी 31 जुलै 1956 या दिवशी धाडस करून विचारलेच, बाबासाहेब, तुम्ही रात्र झोपत नाहीत आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात, असे का? त्यावेळी बाबासाहेब सांगतात, माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी केलेले धोकेबाजीचे राजकारण आणि अहोरात्र संघर्ष करून मिळवलेल्या माझ्या गरीब समाजासाठीचे हक्क अधिकारांची जपणूक करणारे अनुयायी नसल्याचे दुःख मला सहन होत नाही. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. यातून आंबेडकरी चळवळ आता तरी काही बोध घेईल काय व नुसतेच अंधभक्त न बनता बाबासाहेबांच्या विचाराचे वाहक होतील काय? नुसतेच एकच साहेब बाबासाहेब म्हणून नाचण्यापेक्षा चळवळीत खऱ्या अर्थाने बाबासाहेब दिसले पाहिजेत. तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या चळवळीतील अनुयायांनी पेरियार यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे, राजकीय चळवळ व शिक्षण संस्था आजही जीवापाड सांभाळल्या आहेत, नव्हे नावारूपाला आणल्या आहेत. महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी नवी निर्मिती तर काही केली नाही, मात्र बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या विविध संस्थांचे व राजकीय चळवळीचे चढाओढीने वाटोळे करण्यात धन्यता मानली. संविधान शत्रूची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे भान आता तरी आंबेडकरी चळवळीस यायला हवे, असे मला या निमित्ताने वाटते. एवढे 2 शब्द बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना पुन्हा मानाचा जय भीम. धन्यवाद.